नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण कॉर्पोरेट अकाउंटिंग याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। तर कॉर्पोरेट अकाउंटिंगलाच कंपनी अकाउंट सुद्धा म्हटलं जाते। आपण आतापर्यंत पार्टनरशिप अकाउंट किंवा पार्टनरशिप अकाउंटिंग किंवा सोल ट्रेडर अकाउंटिंग याविषयी आपण माहिती पाहिलात। त्यामध्ये आपण पाहिलात फंडामेंटल अकाउंटिंग काय असते, त्यासोबतच पार्टनरशिप अकाउंट मध्ये फंडामेंटल अकाउंटिंग काय असते, ॲडमिशन ऑफ पार्टनर काय असते, डेथ ऑफ पार्टनर काय असते, डिसॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म काय असते, सोल ट्रेडर कंपनी काय असते, कोण सुरू करते, त्याची अकाउंटिंग कशी आहे हे आपण पाहिलं। पण आज आपल्याला कॉर्पोरेट अकाउंट याविषयी माहिती पाहिजे। जसं पार्टनरशिप अकाउंटिंग किंवा सोल ट्रेडर अकाउंटिंग मध्ये किंवा पार्टनरशिप मध्ये किंवा सोल ट्रेडर किंवा कॉर्पोरेट अकाउंट किंवा कंपनी अकाउंट मध्ये सुरुवातीला जर कशाची जर गरज भासत असेल तर आपल्याला माहित आहे कॅपिटल। आपण पार्टनरशिप आणि सोल ट्रेडर कंपनी मध्ये आपण पाहिलात बिझनेस सुरू करायचा आहे तर कॅपिटलची आवश्यकता। त्या ठिकाणी व्यवसायाचा मालक व्यवसायामध्ये कॅश आणली, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट, बिल्डिंग मशिनरी फर्निचर किंवा एखादी ॲसेट आणली, ॲसेट अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट, असं आपण ह्या दोन अकाउंटिंग मध्ये करत होतो आणि हे आतापर्यंत आपण शिकलेलं आहे। पण कॉर्पोरेट अकाउंट मध्ये ज्या काही एंट्रीज करायच्या आहेत त्या करण्याची पद्धत फक्त वेगळी आहे। जर पार्टनरशिप अकाउंटिंग, सोल ट्रेडर अकाउंट किंवा कॉर्पोरेट अकाउंटिंग हे जे काही आहे तीन, यामध्ये ज्या काही एंट्र्या होणार आहेत यामध्ये काही फरक नाही। पण मात्र ज्या काही एंट्र्या केल्या जाणार आहेत कॉर्पोरेट अकाउंटिंग मध्ये ह्या फक्त कॉर्पोरेट प्रोव्हिजन नुसार केल्या जाणार आहेत। त्याबरोबरच पार्टनरशिप अकाउंटिंग किंवा सोल ट्रेडर पार्टनरशिप फर्म मध्ये जर भांडवलाची आवश्यकता भासली किंवा सोल ट्रेडर कंपनी मध्ये भांडवलाची आवश्यकता जर भासली तर व्यवसायाचा मालक व्यवसायाला जेव्हा जेव्हा आवश्यकता आहे तो व्यवसायामध्ये घेऊन येऊ शकतो। म्हणजे या ठिकाणी हे जे काही दोन कंपनी आहेत, पार्टनरशिप फर्म असेल किंवा सोल ट्रेडर कंपनी असेल, या ठिकाणी कंपनीची नोंदणी करण्याची आवश्यकता नाही। मात्र कॉर्पोरेट जी काही कंपनी असेल तर कॉर्पोरेट कंपनीला पहिल्यांदा आपल्या कंपनीची नोंदणी करावी लागते नोंदणी अधिकाऱ्याकडे जाऊन। त्यासोबतच मी म्हणलं भांडवलाचा विषय काढला होता आताच, पार्टनरशिप फर्म असेल किंवा सोल ट्रेडर कंपनी घेऊ, मग नंतर त्यांचा अकाउंटिंगचा विचार करू। पार्टनरशिप फर्म किंवा सोल ट्रेडर कंपनी जी काही असेल यांना जेव्हा जेव्हा भांडवलाची आवश्यकता भासत होती तेव्हा ते काय करत होते, आपल्या आवश्यकतेनुसार जेव्हा बिझनेसला गरज भासली तेव्हा बिझनेसमध्ये कॅश आणली, बिल्डिंग आणली, मशिनरी आणली, व्हेइकल आणली, जे काही आवश्यकता असेल ती त्यांनी आवश्यकतेनुसार घेऊन आले। पण कॉर्पोरेट अकाउंटिंग मध्ये जेव्हा जेव्हा भांडवलाची आवश्यकता भासते तेव्हा व्यवसायाचा मालक आपल्या आवश्यकतेनुसार आणू शकत नाही। तर या ठिकाणी काय केलं जाते कॉर्पोरेट अकाउंटिंग मध्ये, तर
कॉर्पोरेट कंपनी काय करते, सुरुवातीला नोंदणी अधिकाऱ्याकडे जाते, आपल्या कंपनीची नोंदणी करते आणि जे काही कंपनीचं मेमोरंडम ऑफ असोसिएशन असेल किंवा मग जे काही कंपनीचं घटनापत्रक असेल त्या घटनापत्रकात आपलं जे काही ऑथोराइज कॅपिटल किंवा अधिकृत भाग भांडवल असेल, जे काही भाग भांडवल असेल हे अगोदर नोंदणी करत असते. म्हणजे कॉर्पोरेट कंपनी रजिस्ट्रेशन करते वेळी काय करते की कंपनीचं जे काही भाग भांडवल आहे त्या भाग भांडवलाची नोंद कंपनीचे जे काही असेल तर यामध्ये काय करते तर नोंद करत असते. नोंदणी केली भाग भांडवलाची, तेवढंच भाग भांडवल कंपनीला नंतर गोळा करावं लागते वेगवेगळ्या माध्यमातून. उदाहरणार्थ बघू, कंपनी रजिस्ट्रेशन झाली, कंपनीनं काय केलं की बाबा 1 करोड भाग भांडवल, अधिकृत भाग भांडवल कंपनीनं ठरवलं. आता कंपनी काय करते, 1 कोटी भाग भांडवल जे काही नोंदवलेलं आहे ते तेवढंच गोळा करत असते. जर 1 करोड कंपनीनं ठरवलंय आणि त्या ठिकाणी जर कंपनी 2 करोड जर गोळा करत असेल तर हे योग्य नाही किंवा हे जमत नाही. जर कंपनीला जर भाग भांडवलामध्ये जर जे काही अधिकृत भाग भांडवल असेल किंवा ऑथोराइज कॅपिटल असेल किंवा जे काही कंपनीच्या घटनापत्रकामध्ये भाग भांडवलाची नोंद केली असेल त्यामध्ये जर बदल करायचा असेल किंवा ते भाग भांडवल वाढून घ्यायचं असेल तर कंपनीला काय करावं लागतं, एक विशेष ठराव, स्पेशल ठराव घेऊन त्या कंपनीचं जे काही मेमोरंडम ऑफ असोसिएशन असेल किंवा घटनापत्रक असेल किंवा नियमावली जी काही असेल त्यामध्ये कंपनीला काय करावं लागते की बदल करावा लागतो विशेष ठराव घेऊन. त्याशिवाय कंपनीला अधिकृत भाग भांडवल गोळा करता येत नाही. आलं लक्षात. आता समजो की कंपनीला 1 करोड भाग भांडवलाची गरज आहे, तर कंपनी काय करत असते, एकदाच सर्व भाग भांडवल व्यवसायाचे मालक आणत नाही. जसे की आपण पार्टनरशिप फर्म किंवा सोल ट्रेडर कंपनीमध्ये बघितलात, त्यांना जेव्हा जेव्हा व्यवसायाला आवश्यकता भासली तेव्हा तेव्हा ते काय केले, आपल्या व्यवसायातून किंवा आपल्या व्यवसायात पैसे घेऊन आले, जी काही गोष्ट आवश्यक बाब आहे ती घेऊन आले. पण इथं कंपनी कॉर्पोरेट कंपनीमध्ये तसं जमत नाही. तर काय केलं जातं या ठिकाणी, तर कंपनी जे काही 1 करोड आहे यासाठी कंपनीला काय करावं लागते, तर शेअर्स इश्यू करावं लागतात. शेअर्स इश्यू केल्यानंतर लोक जे काही वेगवेगळे पब्लिक असते ती पब्लिक अप्लाय करत असते. अप्लाय केल्यानंतर कंपनी काय करते आहे, त्यांना अलॉटमेंट करत असते. अलॉटमेंट केल्यानंतर काय करत असते की कंपनी प्रत्येक जे काही शेअर होल्डर होतात, ॲप्लिकंट अगोदर असतात, अप्लाय करणारे ॲप्लिकंट कडून काही रक्कम मागवते, त्यांना अलॉटमेंट केली जाते. अलॉटमेंट केल्यानंतर त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने रक्कम मागवत असते. त्याचं कारण म्हणजे काय, कंपनीला जर 1 करोड रुपये लागत असतील, भाग भांडवल सांगितलं कंपनीनं घटनापत्रकेमध्ये की 1 करोड भाग भांडवल लागणार आहे, कंपनी काय सर्वच्या सर्व 1 करोड वापरत नाही. कंपनी काय करते, आपल्या आवश्यकतेनुसार भाग भांडवल गोळा करत असते. मग त्यासाठी कंपनी काय टप्प्याटप्प्याने शेअर होल्डर कडून रक्कम मागवली जाते.
आणि जे काही शेअर कॅपिटल आहे किंवा भाग भांडवल आहे त्याची गरज पूर्ण करत असते. तर कॉर्पोरेट अकाउंट कंपनी यामध्ये बघू आपण, कंपनीला भाग भांडवलाची आवश्यकता आहे 1 करोड रुपये. तर कंपनी शेअर कॅपिटल कसा गोळा करते तर ते पाहू आपण. आता कंपनीचं भाग भांडवल आहे 1 करोड. तर कंपनी काय करते, ह्या 1 करोड रुपयाची लहानात लहान भागामध्ये किंवा लहानात लहान हिस्स्यामध्ये काय करते, विभागणी करत असते. म्हणजे आपण घेऊ की बाबा कंपनी एकाने लहानात लहान हिस्सा म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलाचा लहानात लहान हिस्सा म्हणजे 10 रुपये घेऊ, 1 शेअर पर शेअर 10 रुपीज, 10 रुपये आपण पकडू. तर आपण 1 करोडला जर भागलं, एक करोड रुपये, त्याला जर आपण 10 रुपयानं लहानात लहान जी काही किंमत ठरवलेली आहे त्या किमतीनं जर भागलं, हे शून्य कटलं, हे शून्य कटलं, तर 10 लाख रुपये कंपनीचे हे काय झाले, शेअर्स झाले. मग कंपनी अशा वेळेस काय करते, हे शेअर्स 1 करोड भाग भांडवल आहे, कंपनीने काय केली, त्या भाग भांडवलांना लहानात लहान हिश्श्यामध्ये विभागणी केली. लहानात लहान भागामध्ये विभागणी करणे म्हणजेच आपण त्याला म्हणतो की शेअर म्हणतो. म्हणजे कंपनीचा जर आपल्याला जर 1 शेअर्स खरेदी करायचा असेल तर ते आपल्याला 10 रुपयाला पडेल. मग कंपनीनं 1 करोड रुपयाचे 10 रुपयाप्रमाणे प्रत्येक शेअर असे किती 10 लाख शेअर्स कंपनीनं बनवले. तर टोटल शेअर्स कंपनीचे 10 लाख झाले. आपण जर त्या एका शेअर्सच्या किमतीनं जर त्या 10 लाखाला जर गुणलं तर आपलं परत जे काय असेल 1 करोड रुपये आपली जी काय अमाऊंट आहे ऑथराइज कॅपिटल तेवढी तयार होऊ शकते. मग या ठिकाणी कंपनी काय करत असते की जे काही हे 10 लाख शेअर्स आहेत ते कंपनी लोकांना अगोदर जाहिरात देते. म्हणजे या ठिकाणी कॉर्पोरेट कंपनी भाग भांडवल गोळा करण्याच्या अगोदर आपण बघितलात कंपनीचं 1 करोड भाग भांडवल, कंपनीनं लहानात लहान हिस्सा कंपनीनं तयार केली, एका शेअरची किंमत 10 रुपये, असे कंपनीचे शेअर झाले 10 लाख. आता कंपनीला 10 लाख शेअर्स इश्यू करायचे. अशा वेळेस कंपनी काय करते की प्रॉस्पेक्टस इश्यू करत असते किंवा पब्लिकला इन्व्हाइट करण्यासाठी प्रॉस्पेक्टस इश्यू करत असते किंवा थोडक्यात आपण म्हणू की जाहिरात देत असते. कंपनीनं जाहिरात दिल्यानंतर कंपनी त्यावेळेस सांगते जाहिरातीमध्ये की आम्ही नवीन कंपनी स्थापन करत आहोत आणि आम्ही विशिष्ट वस्तूंची निर्मिती करणार आहोत. तर आम्हाला 1 करोड रुपयाची आवश्यकता आहे आणि आमचे एकूण शेअर्स आहेत 10 लाख. प्रत्येक शेअर्सची किंमत आहे 10 रुपये. तर एकूण शेअर्स आहेत 10 लाख. ज्यांना ज्यांना आमच्या कंपनीचे शेअर्स खरेदी करायचे त्यांनी आमच्याकडे अर्ज करा. अर्ज केल्यानंतर आम्ही काय करू, तुम्हाला कंपनीचे शेअर्स अलॉटमेंट करू. मग कंपनी 10 लाख शेअर्सचं जे काही असेल प्रॉस्पेक्टस पब्लिकला इन्व्हाइट करण्यासाठी जाहिरात करते किंवा जाहिरात देते. जाहिरात दिल्यानंतर जे लोक इंटरेस्टेड असतील की आपण काय करतील, लोक विचार की बाबा नवीन कंपनी आहे, नवीन उत्पादन करणार आहे, आपण त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करू. मग लोक काय करतील, त्याला अप्लाय करतील. अप्लाय केल्यानंतर कंपनी काय करते, ऍप्लिकेशन सोबत विशिष्ट रक्कम मागवते. म्हणजे आपण बघू 10 लाख शेअर्स, तर 10 रुपये किंमत आहे एका शेअर्सची. तर कंपनी काय करते, सुरुवातीला
प्रॉस्पेक्टस इश्यू केली की प्रॉस्पेक्टस इश्यू केल्यानंतर या 10 रुपयाची रक्कम कशी मागवते बघा. 2 रुपये ऍप्लिकेशन मनी, 3 रुपये अलॉटमेंट मनी, नंतर कॉल्स. ह्याच्यामध्ये फर्स्ट कॉल, सेकंड कॉल, सेकंड किंवा याला आपण म्हणू फायनल कॉल. तर टोटल 10 रुपये आहेत. 10 रुपयामधले 2 रुपये ऍप्लिकेशन अर्जासोबत पाठवा म्हणते कंपनी. त्यानंतर अर्जासोबत 2 रुपये पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला शेअर्स अलॉटमेंट करू. शेअर्स अलॉटमेंट करते वेळी तुम्ही आम्हाला काय करा, 3 रुपये द्या. म्हणजे एकूण 10 रुपये पैकी पहिले 2 रुपये भेटले ऍप्लिकेशन मनी सोबत, 3 रुपये भेटले अलॉटमेंट मनी सोबत. फर्स्ट कॉल पहिल्या कॉल सोबत भेटले कंपनीला 2 रुपये आणि शेवट किंवा फायनल कॉल सोबत कंपनीला भेटले 3 रुपये. म्हणजे 2 रुपये ऍप्लिकेशन, 3 रुपये अलॉटमेंट मनी, फर्स्ट कॉल 2 रुपये आणि सेकंड हँड किंवा फायनल कॉल म्हणतात त्याला. म्हणजे थोडक्यात हप्त्यामध्ये रक्कम मागवली. एकूण किती झाली, 2 आणि 3 5, 2 7, 7 आणि 3 10, म्हणजे टोटल 10 रुपये झाले. तर अशा पद्धतीने कंपनी लोकांकडून पैसे गोळा करत असते. आलं लक्षात? थोडक्यात 2 मिनिटांमध्ये किंवा एकाच मिनिटामध्ये रिव्ह्यू सांगतो. कॉर्पोरेट कंपनीला 1 करोड रुपयाची आवश्यकता आहे. कंपनीने काय केली, 1 करोड रुपये. प्रत्येक शेअरची किंमत असे 10 लाख शेअर्स कंपनीने तयार केली आणि पब्लिकला प्रॉस्पेक्टस इश्यू केली, म्हणजे जाहिरात दिली. ज्या लोकांना ते कंपनीचे शेअर्स घ्यायचे होते त्यांनी काय केलं, अप्लाय केलं. पण कंपनीने काय म्हणली, प्रॉस्पेक्टस इश्यू करताना ज्यांना ज्यांना शेअर्स घ्यायचे त्यांनी ऍप्लिकेशन मनी सोबत 2 रुपये पाठवा. ऍप्लिकेशन मनी 2 रुपये आली कंपनीकडे. त्यानंतर कंपनीनं अलॉटमेंट केली, शेअर अलॉटमेंट करायचं ठरवलं. त्यावेळेस कंपनीनं म्हणले की 3 रुपये तुम्ही पाठवा, अलॉटमेंट लगेच तुम्हाला तुमचे जे काही भाग प्रमाणपत्र आहेत किंवा भाग वाटप आहे ते करण्यात येईल. 3 रुपये मागवली. त्यानंतर जे काही 5 रुपये राहतात कंपनी काय करते, कॉल्स किंवा सबसिक्वेंट कॉल्स मागवत असते. राहिलेली रक्कम हप्त्यामध्ये मागवते थोडक्यात. मग 2 रुपये फर्स्ट कॉल आणि 3 रुपये जे काही राहिले सेकंड किंवा फायनल कॉल. किंवा या कॉल्स मध्ये कंपनी काय करू शकते, एकदाच राहिलेली रक्कम सुद्धा मागू शकते. म्हणजे ऍप्लिकेशन मनी सोबत 2 रुपये आले, 3 रुपये अलॉटमेंट मनी. आणि जर कंपनीला जर वाटलं, जर भांडवलाची आवश्यकता वाटली तर कंपनी इथंच कॉल सोबत राहिलेली फर्स्ट कॉल सेकंड कॉल पाडण्याच्या ऐवजी टोटल इथंच 5 रुपये मागू शकते. ते कंपनीच्या मनावर असते. आलं? आणि कंपनी अशा पद्धतीनं जे काही 10 लाख शेअर्स आहेत त्या 10 लाख शेअर्स, एका शेअरची किंमत 10,000 रुपये, असे जे काही 10 लाख शेअर होल्डर असतात त्यांच्याकडून ती 1 करोड रुपये रक्कम जमा करत असते. आलं लक्षात? आता आपण थोडक्यामध्ये इकडे येऊ आणि ही माहिती पाहू. तर बघा, या ठिकाणी इश्यू ऑफ शेअर्स, कॉर्पोरेट अकाउंटिंग मधला दुसरा युनिट. पहिल्यांदा इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन म्हणजे प्रत्येक कंपनीला जर उत्पादन करायचं असेल किंवा व्यापार करायचा असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल, मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल तर कंपनी सुरुवात झाली. सुरुवात झाल्यानंतर कंपनीला भाग भांडवलाची आवश्यकता असते. कंपनीला भाग भांडवलाशिवाय सर्वाइव्ह करताच येत नाही. भाग भांडवल असेल तर एखादी म्हणजे पैसा असेल तर आपण कार्य करू शकतो किंवा व्यवसाय सुरू करू शकतो ना. तर या ठिकाणी कंपनी काय करत असते की प्रत्येक कंपनीला शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म भाग भांडवलाची आवश्यकता असते. अशा वेळेस कंपनी काय करत असते, कॉर्पोरेट कंपनी शेअर्स इश्यू करत असते. पार्टनरशिप फर्म किंवा सोल ट्रेडर कंपनीमध्ये शेअर्स इश्यू करणं किंवा असं काही नव्हतं. जे काही पार्टनर होते किंवा जे काही मालक होता ते व्यवसायामध्ये जेव्हा जेव्हा लागेल भाग भांडवल ते घेऊन येत होता. पण इथं तसं नाही. इथं
पैसा गोळा करावा लागतो. तर इंट्रोडक्शन थोडक्यात. आता मिनिंग ऑफ शेअर्स. कंपनी काय करते इंट्रोडक्शन मध्ये, भागांच्या माध्यमातून किंवा डिबेंचरच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या संस्थांकडून लोनच्या माध्यमातून पैसा गोळा करत असते. तर आपल्याला या ठिकाणी बघायचे इश्यू ऑफ शेअर्स. म्हणजे भागांचे शोधन किंवा इश्यू करणं, त्याच्यापासून ते बघायचं आपल्याला. इंट्रोडक्शन थोडक्यात. मिनिंग ऑफ शेअर्स. मिनिंग ऑफ शेअर्स बघण्याच्या अगोदर आपण काय बघू, तर शेअर्स म्हणजे काय बघू. तर शेअर्स म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलाचा लहानात लहान हिस्सा. आपण म्हणलात 1 करोड भाग भांडवल होतं, त्याच्यात त्या 1 करोडचा लहानात लहान हिस्सा किती पाडलाय आपण, 10 रुपये. म्हणजे एक शेअर्स 10 रुपयाचा आहे, बरोबर. किती शेअर्स आहेत तिथे 1 करोडचे आपण लहानात लहान हिस्सा केला, असे शेअर्स किती झाले, 10 लाख शेअर झाले. एका शेअर्सची जर किंमत बघितलं किती व्हायली आहे, 10 रुपये. आलं लक्षात. तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो मिनिंग ऑफ शेअर्स, कंपनीच्या भाग भांडवलाचा लहानात लहान हिस्सा म्हणजे काय, शेअर्स. तर भागांचे 2 प्रकार असतात. पहिला प्रकार आपण इथं बघू, प्रेफरन्स शेअर्स. आणि दुसरा आहे इक्विटी शेअर्स. प्रेफरन्स शेअर आणि इक्विटी शेअर किंवा इक्विटी शेअर ऑर्डिनरी शेअर सुद्धा म्हटलं जाते. तर प्रेफरन्स शेअर असे शेअर्स असतात, यांना मराठीमध्ये अग्रहक्क भाग, नावातच आहे अग्र, म्हणजे हे अग्रक्रम असतो कुणाच्या तुलनेत, यांच्या तुलनेमध्ये. म्हणजे यांना जर बघायचं असेल तर जे काही डिव्हिडंड किंवा लाभांशाचा दर असेल, फिक्स असेल, विशिष्ट कालावधीसाठी ते घेतले जातात आणि विशिष्ट मुदतीनंतर ते परतफेड केले जातात. म्हणजे कंपनी वाइंड अप होत असेल किंवा बंद पडत असेल तर यांना प्रेफरन्स असतो अगोदर. तर कंपनीचे हे खरे मालक असतात, इक्विटी शेअर होल्डर. यांना यांच्या नंतर अग्रक्रम असतो. म्हणजे प्रेफरन्स शेअर नंतर जर लाभांश द्यायचा असेल तर कुणाला दिलं जाते, तर इक्विटी शेअर होल्डरला किंवा ऑर्डिनरी शेअर्स जे काही असतील त्यांना दिलं जाते डिव्हिडंड. यांना मतदानाचा अधिकार असतो. आणि जे काही यांची जर परतफेड, कंपनी बंद पडणार असेल, बंद पडते वेळेस जर रक्कम परतफेड करायची असेल तर यांना कंपनी बंद पडल्यानंतर सर्वात शेवटी रक्कम इक्विटी शेअर होल्डरला दिली जाते. तर इश्यू ऑफ शेअर्स बघायचे आपल्याला या ठिकाणी, म्हणजे इक्विटी शेअर. तर मिनिंग बघितला, कंपनीच्या भाग भांडवलाचा लहानात लहान हिस्सा म्हणजे काय, तर शेअर्स. शेअर्सचे 2 प्रकार पडतात, प्रेफरन्स शेअर्स आणि इक्विटी शेअर्स. त्यानंतर आता आपल्याला इश्यू ऑफ शेअर्स बघायचे, इक्विटी शेअर्स कसे इश्यू केले जातात. तर पहिल्यांदा इश्यू ऑफ प्रॉस्पेक्टस. इश्यू ऑफ प्रॉस्पेक्टस म्हणजे कंपनी काय करते, जे काय भाग भांडवल आहे गोळा करायचा असेल तर कंपनी पेपरमध्ये किंवा न्यूजपेपरमध्ये किंवा मग जाहिरात करत असते, जाहिरात देत असते. मी सांगितलं इकडे उदाहरण आपण घेते त्यामध्ये. तर कंपनी इश्यू ऑफ प्रॉस्पेक्टस हे करते, कंपनी स्थापन कधी झाली, कंपनीचं भाग भांडवल किती आहे, कंपनीचे शेअर्स किती आहेत, कंपनी उत्पादन काय करणार आहे याविषयी माहिती असते. ऍप्लिकेशन फॉर शेअर्स. दुसरं ऍप्लिकेशन फॉर शेअर्स म्हणजे कंपनीने जे काही प्रॉस्पेक्टस इश्यू केले ते प्रॉस्पेक्टस लोकांनी वाचून, जे लोक कंपनीमध्ये शेअर्स खरेदी करण्यासाठी इंटरेस्टेड असतात ते काय करतात, कंपनीला ऍप्लिकेशन पाठवतात. त्यानंतर कंपनी ऍप्लिकेशन म्हणजे छाननी करत असते. आपण या ठिकाणी बघू परत
1 करोड 10 लाख शेअर्स, आणि या ठिकाणी ऍप्लिकेशन आली. 10 लाख शेअर्स होते, 10 लाख ऍप्लिकेशन आली. तर कंपनी काय करते, प्रत्येकाला एक एक शेअर्स देऊन टाकते. आलं लक्षात? हे झालं 10 लाख. म्हणजे त्याला काय म्हणू, ऍप्लिकेशन मनी. आलं लक्षात? अलॉटमेंट ऑफ शेअर्स म्हणजे इश्यू ऑफ प्रॉस्पेक्टस. कंपनीने प्रॉस्पेक्टस इश्यू केली, ऍप्लिकेशन मनी. शेअर्स आता लोकांनी इंटरेस्टेड दाखवला, सांगितली कंपनी 1 करोड आहे भाग भांडवल, 10 लाख शेअर्स, प्रत्येक शेअरची किंमत 10,000 रुपये. ऍप्लिकेशन लोकांनी ऍप्लिकेशन केलं. मग त्यानंतर कंपनी काय करते, अलॉटमेंट करत असते लोकांना. जे काही ऍप्लिकेशन केलेले लोक असतात त्यांना अलॉटमेंट करत असते. कॉल्स, कंपनी काय करते, जे काही शेअर्सची किंमत आहे टप्प्याटप्प्याने मागवत असते. मग काही रक्कम ऍप्लिकेशन सोबत मागवते, काही रक्कम अलॉटमेंट सोबत मागवते, तर काही रक्कम कॉल्स सोबत मागवते. राहिलेली रक्कम कॉल्स सोबत मागवते. त्यानंतर आहे कॉल्स इन एरियर्स. कॉल्स इन एरियर्स म्हणजे काय, की समजा कंपनीनं जे काही कंपनीचे, बघू आपण 1 मिनिट. कंपनीचे 10 रुपये आहेत भागायचं, तर 10 रुपये कंपनी कसे कसे मागवणार आहे, शेअरची किंमत 2 रुपये ऍप्लिकेशन सोबत, 3 रुपये अलॉटमेंट मनी, आणि 5 रुपये काय करणार आहे, कॉल्स मनी या स्वरूपामध्ये मागवणार आहे. टोटल यांची किंमत किती होते, 10 रुपये. म्हणजे हे झालं 1 शेअर्स इंटू 10 लाख, टोटल 1 करोड. तर या ठिकाणी 10 लाख शेअर्स, 10 रुपये प्रत्येक शेअरची किंमत. मग कंपनीला 1 करोड रुपये या स्वरूपामध्ये मिळणार होते. पण या ठिकाणी काय झालं, कंपनीला हे 2 रुपये भेटले, हे 3 रुपये भेटले, पण हे जे 5 रुपये आहेत यामधील काही लोकांनी ते भरलेच नाही, कॉल्सची रक्कम भरलीच नाही वेळेवर. मग ती वेळेवर रक्कम भरली नाही, मग अशा वेळेस ती रक्कम भरली नाही म्हणून त्याला कॉल्स इन एरियर्स म्हणतात. आलं लक्षात? तर कॉल्स इन ऍडव्हान्स पुढला पॉइंट. कॉल्स इन ऍडव्हान्स म्हणजे कंपनीचे 10 लाख शेअर्स होते. थोडक्यातच सांगतो, इथं काही लिहित बसणार. आता कंपनीचे 10 लाख शेअर्स होते, तर 12 लाख लोकांनी त्या शेअर्ससाठी अप्लाय केला. 10 लाख कंपनीकडे शेअर्स, प्रत्येकाची किंमत 10 रुपये, 1 करोड होतात. पण ऍप्लिकेशन आले किती, 12 लाख. मग अशा वेळेस जे काही 2 लाख असतात ती रक्कम कंपनी काय करते, अलॉटमेंट मनी मध्ये किंवा कॉल्स मध्ये ऍडजस्ट करत असते. ऍडव्हान्स दिले ना त्यांनी आता, म्हणजे हे 2 लाख ऍप्लिकेशन आलेत आणि हे 2 लाख जे ऍप्लिकेशन आहेत त्या 10 लाख लोकांपैकीचे 2 लाख ऍप्लिकेशन त्याच लोकांनी हे केलेलं आहे अतिरिक्त शेअर्स खरेदी करण्यासाठी.
मग ज्या कोणी लोकांनी अतिरिक्त खरेदी करण्यासाठी ऍप्लिकेशन केलेलं आहे अशा लोकांची जी काही रक्कम असते ती कंपनी काय करत असते तर कॉल्स इन ऍडव्हान्स या नावानं दाखवत असते आणि ती कुठेतरी ऍडजस्ट करत असते. आगाऊ रक्कम भरली तिथं नाही समजलं तर पुढे बघू. काही लोकांनी काय म्हणलंय इथं बघू. तर इथं आपण म्हणला 2 रुपये काय ऍप्लिकेशन मनी सोबत मागवणार, 3 रुपये इथं मागवणार आणि 5 रुपये इथं. आलं लक्षात. मग कंपनीला हे 2 रुपये भेटले, हे 3 रुपये भेटले. मात्र काही लोकांकडून शेवटी 5 रुपये देण्याच्या ऐवजी इथंच काही लोकांनी काय केलं, त्याच्यामध्ये आपण धरू की 1 लाख लोकांनी किंवा 1 लाख शेअर होल्डर धरू. ह्या 1 लाख शेअर होल्डरनी टोटल आपले 10 लाख शेअर होल्डर होतात. आलं लक्षात. तर ह्या 1 लाख शेअर होल्डरनी हे जे काही शेवटी 5 रुपये द्यायचे होते ते काय त्यांनी काय केलं, इथंच ह्या अलॉटमेंट ऑफ शेअर सोबतच 5 रुपये दिले ह्या 1 लाख लोकांनी. मग कंपनी काय म्हणते की बाबा काही शेअर होल्डरनी आगाऊ रक्कम दिलेली आहे, ती रक्कम म्हणजे कॉल्स इन ऍडव्हान्स. आम्ही कॉल सोबत मागणार होतो पण त्यांनी काय केलं, अलॉटमेंट सोबत भरले, अगोदर भरले. अगोदर जर रक्कम एखादी शेअर होल्डर भरत असेल तर ती झाली कॉल्स इन ऍडव्हान्स. पुढे फॉर फ्युचर ऑफ शेअर्स. कंपनी काय करत असते, फॉर फ्युचर ऑफ शेअर्स कंपनी काय करते की 2 रुपये, हेच उदाहरण ठेवू, 2 रुपये ऍप्लिकेशन मनी मागवणार आहे, 3 रुपये अलॉटमेंट सोबत, 5 रुपये ऍप्लिकेशन अलॉटमेंट आणि हे कॉल्स, फर्स्ट कॉल सेकंड कॉल जे काही असो किंवा फायनल कॉल, टोटल 5 रुपयाचा एक कॉल त्यांनी तयार केला. असे 5 रुपये मागवणार आहेत. मग या ठिकाणी आपल्याला बघायचे फॉर फ्युचर ऑफ शेअर्स. कंपनीला 2 रुपये भेटले, जे काही ऍप्लिकंट असतात त्यांनी ऍप्लिकेशन मनी भरला, अलॉटमेंट मनी सुद्धा शेअर होल्डरनी भरला. पण जे काही कॉल्स असतात 5 रुपये, तर त्या 10 लाख शेअर्स होते, 10 लाख शेअर्स म्हणजे 10 लाख शेअर होल्डर होणार. त्या 10 लाख शेअर होल्डर पैकी 10 लाख आउट ऑफ किंवा मग 5 लाख आउट ऑफ 10 लाख, म्हणजे त्या 10 लाख शेअर्स पैकी 5 लाख शेअर्स होल्डरनी 10 लाख शेअर होल्डर पैकी 5 लाख शेअर होल्डरनी काय केलं, शेवटचे 5 रुपये भरले नाहीत, कॉलची रक्कम भरली नाही वेळेमध्ये. अशा वेळेस कंपनी काय करत असते, यांना नोटीस पाठवते 14 डेज 14 दिवसानंतर नोटीस. नोटीस पाठवते, नोटीस पाठवून सांगते, त्या नोटीस मध्ये म्हणते की तुम्ही आमच्या कंपनीचे शेअर होल्डर आहात, तुम्ही भाग वाटपाची रक्कम भरलेली आहे, पण तुम्ही जे काही कॉल्स आहेत किंवा राहिलेले जे काही रक्कम आहे ती तुम्ही भरलेली नाही, तर ती रक्कम भरावी अशी कंपनी काय करत असते, नोटीस पाठवत असते. नोटीस पाठवून ही जर शेअर होल्डर ऐकत नसतील किंवा ते शेअर होल्डरनी रक्कम भरलीच नाही, मग अशा वेळेस कंपनी काय करत असते, त्या लोकांचे शेअर्स, किती लोक आहेत
10 लाखापैकी 5 लाख शेअर म्हणजेच 5 लाख शेअर होल्डर, या 5 लाख शेअर होल्डर्सचे जे काही शेअर्स आहेत सांगून देखील ते ऐकत नाहीत बाबा, हप्ते भरत नाहीत, तर अशा वेळेस ती जप्त करत असते. हे रक्कम जप्त करते, त्यालाच म्हणायचं फॉरफिचर ऑफ शेअर्स, म्हणजे भागांची जप्ती. आणि त्यामध्ये मेन्शन करते सूचनेमध्ये, तुम्ही जर भागांची राहिलेली रक्कम जर भरला नाही तर ते भाग जप्त केले जातील. त्यानंतर तुम्ही जी काही रक्कम भरलेली आहे ती रक्कम तुम्हाला परत केली जाणार नाही, असं त्या सूचनेमध्ये असते. भरले तर चांगली गोष्ट, नाही भरले तर ते भाग जप्त करते, त्याला म्हणतात फॉरफिचर ऑफ शेअर्स. आलं लक्षात? त्यानंतर रिइश्यू ऑफ फॉरफिटेड शेअर, म्हणजे या ठिकाणी कंपनीनं काय केले, 5 लाख जे काही शेअर होल्डर होते त्यांचे 5 लाख शेअर्स जप्त केले, त्यांची रक्कम जप्त केली. आता ते जर आले तर त्यांना काही भेटणार नाही. जप्त केल्यानंतर सूचना पाठवली, सर्व झालं, त्यांनी काही रक्कम भरली नाही, जप्त केली. जप्त केल्यानंतर त्यांनी त्यांचा काहीच कंपनीमध्ये हिस्सा राहणार नाही. मग अशा वेळेस कंपनी काय करते, पुढला मार्ग काढते. काय? रिइश्यू ऑफ फॉरफिटेड शेअर, भागांची पुनर्विक्री करते. जे काही 5 लाख शेअर्स, जे शेअर्स होल्डर होते 5 लाख, त्यांचे 5 लाख शेअर्स जप्त केले, ते 5 लाख शेअर्स कंपनी काय करते, पुनर्विक्री करते किंवा पुन्हा विक्री करते त्या शेअर्सची. पुन्हा म्हणजे पुन्हा कंपनी प्रॉस्पेक्टस इश्यू करत असेल किंवा जे काही कंपनीचे काय म्हणतात प्रमोटर्स असतील किंवा मग इतर जे काही शेअर होल्डर असतील त्यांना ते कंपनी इश्यू करत असते. त्यालाच म्हणतात पुनर्बर का पुन्हा रिइश्यू ऑफ फॉरफिटेड शेअर, म्हणजे जप्त केलेल्या भागांची पुनर्विक्री, त्यालाच फॉरफिटेड ऑफ शेअर्स असं म्हणतात. मग या ठिकाणी कंपनी परत इश्यू करते. परत इश्यू केल्यानंतर परत भागांचे हप्ते पाडते आणि हप्त्याच्या स्वरूपामध्ये रक्कम मागवत असते. रिइश्यू ऑफ शेअर्स. आता ते रिइश्यू ऑफ शेअर्स ऍट पर, ऍट डिस्काउंट, ऍट प्रीमियम असू शकते कंपनीच्या ह्याच्यानुसार. शक्यतो कंपनी काय करत असते, ऍट पर, ऍट प्रीमियम वरती फॉरफिटेड शेअर इश्यू करण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर इश्यू ऑफ शेअर्स फॉर कन्सिडरेशन अदर दॅन कॅश. इश्यू ऑफ शेअर्स फॉर कन्सिडरेशन अदर दॅन कॅश. या ठिकाणी काय आहे, आपण आतापर्यंत जे बघितला, शेअर्स म्हणजे कंपनीने शेअर्स इश्यू केले, ते कशासाठी, शेअर कॅपिटल गोळा करण्यासाठी, म्हणजे पैसे गोळा करण्यासाठी, भागांची रक्कम किंवा भाग भांडवल गोळा करण्यासाठी. पण कंपनीला कॅशच्या स्वरूपामध्ये भाग भांडवलाची आवश्यकता असते. पण काही वेळेस कंपनीला काय असते, कॅशच्या व्यतिरिक्त इतर बाबींची सुद्धा आवश्यकता असते. काय असते ती, लँड असेल, मशिनरी असेल, बिल्डिंग असेल किंवा थोडक्यात ऍसेटची आवश्यकता असते. मग अशा वेळेस कंपनी काय करत असते, इश्यू ऑफ शेअर्स फॉर कन्सिडरेशन अदर दॅन कॅश. कॅशच्या व्यतिरिक्त जी काही ऍसेट आहेत ते मिळवण्यासाठी कंपनी शेअर्स इश्यू करत असते. म्हणजे कंपनीला काय आहे, कंपनीला मशिनरीची गरज भासणार आहे किंवा लँड किंवा मग आपण हे म्हणू कार, तेव्हा कंपनी काय करत असते, हे ज्या लोकांकडे आहे त्या लोकांना पैसे देण्याच्या ऐवजी काय करते, सांगते कंपनी की बाबा तुम्ही काय करा, कॅश देण्याच्या ऐवजी आमचे शेअर्स घ्या. म्हणजे जर कंपनी जर शेअर्स इश्यू केली लोकांना, तर कंपनी काय करत होती, त्या ठिकाणी शेअर्स इश्यू करत होती
आणि पैसे घेत होती. तर या ठिकाणी कंपनी काय म्हणते की तुम्ही आम्हाला काय करा, तुमची संपत्ती जी काही असेल, मशिनरी, लँड, बिल्डिंग, व्हेकल्स किंवा जे काही इतर आवश्यक असेल कंपनीच्या दृष्टिकोनातून संपत्ती, तर तुम्ही ती संपत्ती आम्हाला द्या आणि आमच्याकडून कॅश घेण्याच्या वेळी तुम्ही आमच्या कंपनीचे भागधारक व्हा किंवा शेअर होल्डर व्हा. आम्ही काय करू, तुमच्याकडून ही जे काही लँड, मशिनरी, कार, बिल्डिंग जे काही असेल ते आम्ही घेऊ आणि त्या किमतीचे आम्ही तुम्हाला शेअर्स देऊ. त्यालाच म्हणतात इश्यू ऑफ शेअर्स फॉर कन्सिडरेशन अदर दॅन कॅश. पुढे काय दिले, ओव्हर सबस्क्रिप्शन आणि प्रो राटा अलॉटमेंट. तर हे बघू आपण. कंपनीनं काय केलं, एक दुसरं उदाहरण घेऊ. उदाहरण ए लिमिटेड आहे, त्यांनी काय केलं, 30,000 शेअर्स @10 पर शेअर. म्हणजे कंपनीनं काय केलं, 30,000 शेअर तयार केले आणि त्या प्रत्येक शेअरची किंमत किती आहे, 10 रुपये. म्हणजे कंपनीचे टोटल शेअर कॅपिटल किती झालं, 3 लाख रुपये. तर कंपनीनं काय केली, 30,000 शेअर्स आहेत कंपनीकडे, ते शेअर्स लोकांना इन्व्हाइट करण्यासाठी किंवा लोकांनी ते शेअर्स खरेदी करावे आणि आपल्या कंपनीचे भागधारक व्हावे यासाठी कंपनीने काय केलं, प्रॉस्पेक्टस इश्यू केलं. म्हणजे प्रोसेस ऑफ इश्यू ऑफ शेअर्स बर का, प्रक्रिया आपण बघत आहात. हे सर्व टप्पे कशात येतात, प्रोसेस ऑफ इश्यू ऑफ शेअर्स मध्ये. इश्यू ऑफ प्रॉस्पेक्टस, कंपनीने प्रॉस्पेक्टस इश्यू केलं, त्यामध्ये सांगितले की बाबा आमच्या कंपनीचे 30,000 शेअर्स आहेत, प्रत्येकाची किंमत 10 रुपये आहे. तर तुम्ही जर खरेदी करू इच्छुक आहात, खरेदी करण्यासाठी इच्छुक आहात तर तुम्ही अप्लाय करा. मग कंपनीनं ठरवलं. आता कंपनीकडे आहे तर आपण इथं बघू, ऍप्लिकेशन आणि अलॉटमेंट. तर 30,000 शेअर्स आहेत कंपनीकडे आणि ते शेअर्स खरेदी करण्यासाठी 50,000 लोकांनी शेअर्स आहेत, पण 50,000 लोकांनी ते 30,000 शेअर्स खरेदी करण्यासाठी इंटरेस्ट दाखवला. म्हणजे त्यांना शेअर्स खरेदी करायचे. आता कंपनीचे जेवढे शेअर्स आहेत तेवढेच ऍप्लिकेशन असतील असं काही नसते, कारण ज्या ज्या लोकांना कंपनीचे शेअर्स पाहिजे असे लोक कंपनीला काय करू शकतात, ऍप्लिकेशन करू शकतात. जर कंपनीला वाटलं तर काय करतील, अलॉटमेंट करतील, म्हणजे आपल्याला भागाचं वाटप करेल. लक्षात. मग कंपनीकडे होते 30,000 शेअर्स, पण ऍप्लिकेशन आले 50,000. म्हणजे ऍप्लिकेशन 50,000 आहे, पण अलॉटमेंट किती केले जाणार आहे. आता ते 50,000 लोकांना 30,000 शेअर देणार शक्यच नाही ना. म्हणजे कंपनीला कंपनी काय म्हणून करू शकते की त्या 50,000 जे काही लोकांचा अर्ज आलेला आहे, कंपनी काय म्हणते आपल्याकडे 30,000 शेअर्स आहेत, इथे 30,000 शेअर्स, या 10 रुपयाची किंमत म्हणजे 3 लाख होते. 30,000 शेअर्स आहेत आणि ऍप्लिकेशन आले 50. मग अशा वेळेस काय करते कंपनी, ऍप्लिकेशन 50,000, अलॉटमेंट करायचे 30,000. मग या ठिकाणी बघा, तर कंपनी
इथं ओव्हर सबस्क्रिप्शन आलं असं लक्षात तुमच्या. काय केलं, कंपनीचे शेअर्स होते 30,000 पण ऍप्लिकेशन किती केले, 50,000 लोकांनी. येले लक्षात. म्हणजे ऍप्लिकेशन शेअर्स पेक्षा जास्त ऍप्लिकेशन आले, म्हणजे ओव्हर सबस्क्रिप्शन झालं ना. शेअर्स खरेदी करण्यासाठी सबस्क्रिप्शन ओव्हर झालं. कंपनी काय म्हणते, बाबा शेअर्स ऍप्लिकेशन तर जास्त आले पण माझ्याकडे 30,000 शेअर्स आहेत, मग मी काय करू शकते, जास्तीत जास्त 30,000 लोकांना 30,000 शेअर्स देऊ शकते. हे लक्षात. मग या ठिकाणी कंपनी काय करते, ऍप्लिकेशन 50 आले, 30,000, तर या ठिकाणी कंपनी प्रो राटा अलॉटमेंट करत असते. प्रो राटा अलॉटमेंट मध्ये काय केलं जाते, काही शेअर होल्डरला शेअर्स फुल्ली दिले जातात, फुल्ली शेअर्स इश्यू केले जातात. काही शेअर होल्डरला प्रो राटा बेसिस वरती, म्हणजे त्यांना काही शेअर्स दिले जातात, तर काही शेअर्ससाठी ऍप्लिकेशन मनी म्हणजे त्यांची काही रिजेक्ट केले जातात इनडायरेक्टली, आणि काही टोटली रिजेक्ट केले जातात. आपण हे उदाहरण बघू इथं, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला प्रो राटा अलॉटमेंट कशा स्वरूपाचं असते. बघा, 30,000 शेअर्स, 50,000 ऍप्लिकेशन. कंपनी 50,000 ऍप्लिकेशन आले पण 30,000 देऊ शकते. तर यामध्ये कंपनीने ठरवलं प्रो राटा बेसिस वरती. तर पहिल्यांदा कंपनीनं काय केलं, फुल्ली इश्यू कंपनीनं ठरवलं 10,000 लोकांना 10,000 शेअर्स फुल्ली इश्यू करून टाकायचे, म्हणजे देऊन टाकायचे. त्यांना त्यांचे काही ऍप्लिकेशन रिजेक्ट करायचे नाही, काही नाही. म्हणजे यांना दिले. इथं राहिले 40,000 ऍप्लिकेशन, कारण 10,000 लोकांना 10,000 ऍप्लिकेशन जे काही भाग आहेत ते देऊन टाकलेत. 10,000 ऍप्लिकेशन करणाऱ्या लोकांना 10,000 शेअर्स फुल्ली अलॉटमेंट केले, म्हणजे देऊन टाकले. इथं राहिले 30,000 मधून 10 गेले, 20,000 राहिले. पुढे शेअर्स आहेत किती अलॉटमेंट करायचे राहिलेले, 20,000. ऍप्लिकेशन किती आहेत, 40,000. मग अशा वेळेस कंपनी काय करते, त्यामधील 20,000 शेअर होल्डरला या ठिकाणी प्रो राटा बेसिस वरती हे फुल्ली इश्यू केले, म्हणजे त्यांना काही नाही, ऍप्लिकेशन केले, तुम्हाला देऊन टाकलं शेअर्स. प्रो राटा अलॉटमेंट म्हणजे या लोकांनी काय केलं, परत थोडक्यात घेतो. 50,000 ऍप्लिकेशन, 30,000 अलॉटमेंट, 10,000 लोकांना फुल्ली अलॉटमेंट केले. राहिले कंपनीकडे 40,000 ऍप्लिकेशन आणि पण शेअर्स अलॉटमेंट करायचे 20,000 राहिले. मग कंपनी काय करते, त्या 40,000 मधील 30 लोकांना 20,000 अलॉटमेंट करू शकतात. कसे, 3/2. म्हणजे हे जे काही 30,000 आहेत, त्या 30,000 मधील लोकांना 20,000 ऍप्लिकेशन द्यायचे. कशाच्या तुलनेमध्ये, कशाच्या बेसिसवर, प्रो राटा बेसिसवर. म्हणजे अलॉटमेंट कसं होणार आहे, 3/2. जर तुम्ही 3 ऍप्लिकेशन केला असता तर तुम्हाला 2च शेअर्स देणार, हे लक्षात. म्हणजे एका व्यक्तीनं जर त्या 30,000 जे काही व्यक्ती आहेत, त्या 30,000 व्यक्ती 30,000 जे काही ऍप्लिकेशन आहेत त्यामधील एका व्यक्तीने जर 3 ऍप्लिकेशन केले असतील 3 शेअर्स मिळवण्यासाठी, तर कंपनी त्यांना काय करणार, तुम्ही बाबा 3 ऍप्लिकेशन केलं होतं पण आमच्याकडे 20,000 शेअर्स आहेत, तर आम्ही काय करणार, तुम्हाला 3/2. 3/2 म्हणजे तुम्ही 3 साठी अर्ज केलात पण आम्ही तुम्हाला 2च देतात, हे लक्षात. त्यालाच प्रो राटा बेस. म्हणजे तुम्ही जेवढं ऍप्लिकेशन केलं तेवढंच तुम्हाला शेअर्स अलॉटमेंट केलं जाणार नाही, कारण कंपनीकडे शेअर्स आहे तर 20,000 फक्त शिल्लक राहिलेले, बरं का. तर या ठिकाणी 10,000 राहतात आणि इकडं नील
म्हणजे काही नाहीच ना अलॉटमेंट करण्यासाठी, तर हे काय केले जातात, रिजेक्ट, आणि यांची रक्कम काय केली जाते, तर रिफंड केली जाते. आलं लक्षात. आता एका मिनिटात हे थोडक्यात घेऊ, पूर्णच एका मिनिटात. 30,000 शेअर्स, 50,000 ऍप्लिकेशन आले. कंपनीनं काय केलं, ऍप्लिकेशन अलॉटमेंट बघितलं, ऍप्लिकेशन 50,000 आणि आपल्याकडे शेअर्स किती आहेत, 30,000. कसं वाटप करायचं, तर कंपनीनं काय केली, त्या 50,000 शेअर्स जे काही आहेत, सॉरी 50,000 ऍप्लिकेशन आहेत आणि 30,000 अलॉटमेंट करायचं, तर त्यामधील पहिले जे काही 10,000 व्यक्ती आहेत, त्या 10,000 व्यक्तींना किंवा त्या 50,000 मधील 10,000 व्यक्तींना 10,000 शेअर्स फुल्ली देऊन टाकायचे, पूर्ण देऊन टाकायचं. चला, देऊन टाकलं. मग ह्या फुल्ली इश्यू 10,000 लोकांना 10,000 शेअर्स भेटले. मग ऍप्लिकेशन किती राहिले, 40,000, आणि कंपनीकडे किती राहिलं, 20,000 शेअर्स. ते 20,000 शेअर्स 40,000 लोकांना द्यायचे. मग कंपनी काय करते, प्रो राटा बेस. तर कंपनी काय करते, त्या 40,000 मधील 30,000 लोकांना 20,000 शेअर्स देऊन टाकते. प्रो राटा बेस म्हणजे त्यांचं इनडायरेक्टली 3-2 म्हणजे 30,000 आहेत, 30,000 लोकांना 20,000 दिलेत, म्हणजे त्यांचे 10,000 ऍप्लिकेशन इनडायरेक्टली किंवा प्रो राटा बेस मध्ये रिजेक्टच होईलेत ना. हे लक्षात, कारण 30,000 लोकांना 20,000 शेअर दिला, 3-2 म्हणजे त्यांचे ऑटोमॅटिकली 10,000 जे काही ऍप्लिकेशन आहेत ते रिजेक्ट होईलेत. कारण कंपनी काय म्हणत आहे, तुम्ही जरी 3 शेअर साठी जर ऍप्लिकेशन केलं, आमच्याकडून तुम्हाला 2 शेअर्स भेटणार आहेत. तुम्ही 3 साठी ऍप्लिकेशन केलं तर आम्ही तुम्हाला 2च देणार आहोत. म्हणजे 30,000 लोकांना 20,000 शेअर्स, 3-2 कंपनीने इश्यू करून टाकले प्रो राटा बेस वरती. त्यानंतर 40,000 मधून 30,000 गेले, राहिले 10,000 शेवटी, आणि इकडं 20,000 मधून 20,000 गेले, इकडं नील म्हणजे 0 राहिले. आता कंपनी काय करते, जे काही 10,000 ऍप्लिकेशन आहे शिल्लक, ती कंपनी काय करते, रिजेक्ट करत असते ऍप्लिकेशन. दिलगिरी व्यक्त करते की बाबा तुम्ही आमच्याकडे जे काही आमचे भाग किंवा शेअर्स खरेदी करण्यासाठी इंटरेस्ट दाखवला, पण आमच्याकडे शेअर्सची रक्कम किंवा शेअर्स किंवा भाग किंवा शेअर्स कमी असल्या कारणानं आम्ही तुम्हाला भागाचं वाटप करू शकत नाही, म्हणून हे रिजेक्ट केले जातात. आणि यांची जी काही रक्कम आहे ऍप्लिकेशन मनी भरलेली जी काही असेल ती यांना रिफंड केली जाते 10,000 लोकांना. हे झालं प्रो राटा अलॉटमेंट. आलं लक्षात. म्हणजे 30,000 शेअर्स 50,000 ऍप्लिकेशन या लोकांना जर हे करायचं असेल तर ओव्हर सबस्क्रिप्शन म्हणजे 30,000 शेअर्स 50,000, मग ते जे काही 20,000 आहे दोघातला फरक ते म्हणजे जास्तीचे अर्ज आले. कंपनीकडे आहे तर 30,000 शेअर्स, मग कंपनी काय करते, काही जणांना फुल्ली इश्यू करू शकते, काही जणांना प्रो राटा बेसवरती इश्यू करते, काही जणांचे रिजेक्ट करू शकते. म्हणजे या ठिकाणी हेच उदाहरण असं म्हणून नाही, कंपनी आपल्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकते. आणि प्रो राटा बेस म्हणजे या ठिकाणी आपला हेतू काय आहे, प्रो राटा बेस आपल्याला समजला पाहिजे. म्हणजे पूर्णच लोकांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे काय आहे सर्व शेअर्स दिले जात नाही, तर त्यांना शेअर दिले जातात पण विशिष्ट प्रमाणामध्ये दिले जातात, त्यालाच म्हणतात प्रो रेटा अलॉटमेंट. लक्षात. तर या ठिकाणी बेसिक माहिती झाली, बराच मोठा लेक्चर झाला, तरी राहिलेला आपण जे काही असेल इश्यू ऑफ शेअर्सचे प्रॉब्लेम असतील किंवा इतर जी काही माहिती आपण पुढल्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. ओके, थँक्यू व्हेरी मच.